नमस्कार मंडळी. इथं माझा सकाळचा स्वयंपाक बनून झालेला होता. पण आहे ना, मला आज काही जेवायचं नव्हतं. मला ना साबुदाण्याची खिचडी खाऊ वाटत होती. म्हटलं चला तेच बनवते. पहिले राजवीरला स्कूलमध्ये सोडलं आणि त्याच्यानंतर घरी आल्यावर हे मी करत होते. दुपारचं इतकं गरम होतंय ना किचनमध्ये, नको वाटत होता. पण पोटासाठी आपल्याला करावंच लागते. नाही केलं तर मग तसंच राहावं लागतं दिवसभर. म्हणून आहे ना, इथं मी छान अशी खिचडी बनवली होती. टोमॅटो टाकून मी केली होती. उपवास जर राहिला तर मी तसं काही टाकत नाही. पण उपवास नव्हता म्हणून मी टोमॅटो घातला होता. तर मस्त खिचडी खाल्ली. त्याच्यानंतर आहे ना, भरपूर मोठे माझे कामं पडलेले होते. आता माझ्याकडे इतके कपडे आहेत ना, ते व्यवस्थित मला घड्या मारून ठेवायचे होते आणि जे माझे डेली यूजचे कपडे आहेत ते वेगळे करायचे होते. ते सगळं व्यवस्थित केलं, सगळं व्यवस्थित कपाट माझं आवरून घेतलं आणि काही माझे ड्रेस होते ना, ते मला लूज करायचे होते. म्हटलं चला व्यवस्थित शिलाई पण मारून घेते आणि जे काही टॉप मला फिटिंग करायचे होते ते पण करून घेते. तिथे लगेच मी मशीन काढून घेतली आहे. म्हटलं चला लगेच करून घेते, नाहीतर काय होतंय जसं टाकून दिलं ना आपण, तर आपण म्हणतो की नंतर करणार, पण ते नंतर होतच नाही. म्हणून मी ते लगेच मशीन काढली आणि कामाची सुरुवात केली. तर मी ना हा धाग्याचा बॉक्स आहे ना ऑनलाईनच घेतलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर मी वरती प्रोडक्ट टॅग करते. मी ना पहिले एक रीळ आणायची आणि ती 6 रुपयाला एक भेटते आपल्याला, तर ते अजिबात आपल्याला जमत नाही किंवा खूपच महाग पडते आणि सारखं दुकानात जायला बोलले तर खूप लांब जावं लागते. त्याच्यापेक्षा असं बॉक्स घेतलं तर टेन्शनच राहत नाही. पूर्ण त्याच्यामध्ये कलर असतात आणि झालं 1 वर्ष तेव्हापासून मी यूज करते. खरंच खूप छान त्याची क्वालिटी पण आलेली, धागा पण चांगला आहे. म्हणतात की ऑनलाईन घेतलेले धागे चांगले येत नाही, पण तो चांगला आहे. मी माझ्या प्रत्येक ब्लाऊजला तोच धागा वापरते. तर असो इथे ना जे काही कपडे मला फिटिंग करायची होती ते करून घेतले आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता राजवीरचं लगेच वेळ होईल, तोपर्यंत दुसरे कामं सुद्धा राहिले होते ते सुद्धा आवरायचे होते. पहिले बेडवर इतकं मी राडा करून ठेवलं होता तोही आवरून घेतला, बेडशीट वगैरे व्यवस्थित केलं आणि त्याच्यानंतर खाली इतकं पसारा पडलाय ना, कचरा वगैरे सगळं आवरायचं होतं. हे व्यवस्थित सगळं ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर म्हटलं चला लगेच झाडू मारून घेते आणि मग थोडंसं माझ्याकडे वेळ होता, त्याच्यामध्ये अजून माझी थोडीशी कामं होऊ शकतात असं मला वाटत होतं. म्हटलं चला जे काही शेंगा राहिलेले होते ते पण फोडून ठेवते, म्हणजे संध्याकाळी टेन्शन नाही. म्हणून आहे ना मी हे कामं दुपारचं करून ठेवत असते जसं मला वेळ भेटते तसं. तर तेही केलं. त्याच्यानंतर आहे ना सिलेंडरचं इतकं प्रॉब्लेम होतोय ना, काय सांगू. म्हणजे खूप दिवसांनी आम्ही बघतोय, आज शेवटी आम्हाला भेटणार होता म्हणून माझा भाऊ घरी आला आणि खूप लांबून आणायचं होतं म्हणून गोणीमध्ये पॅक केलं आणि घेऊन गेला आणि परत घेऊन पण आला. खरंच खूप दैन होते ना, पहिले आपल्याला कुठं पण भेटायचं, आता भेटत नाही. राजवीरचं पण टायमिंग झालं होतं. म्हटलं चला आता त्यालाही घ्यायला जाते. तर चला ब्लॉग शेअर मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला बाय.